तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की पाहिलं, आपण 1.4 पाहत होतो. अ, तोपर्यंत आपण एवढा पाहिलेला आहे. जस्ट आपल्या चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी हा पॉइंट आपला राहिलेला होता. तो मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, MWCचं युनिट 1 मधील आपण हा पॉइंट 1.4 ऑलमोस्ट आपलं युनिट 1 संपत आलेलं आहे. 1.5 राहिलेला आहे फक्त आपला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी हा टॉपिक पाहणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला जसं की कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं, आपण हँड ऑफची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जीच्या आधी की हँड ऑफ काय असतं, हँड ऑफ आणि हँडओव्हर. हँड ऑफचंच दुसरं नाव आहे हँडओव्हर. जर तुम्हाला कुठं पेपरमध्ये हँडओव्हर आलं तर गडबडून जाऊ नका. हँडओव्हर म्हणजेच हँड ऑफ. हँड ऑफ इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग अन ऑनगोईंग कॉल और डेटा सेशन फ्रॉम वन सेल टू अनादर विदाउट डिस्कनेक्टिंग द कॉल. आता मी जसं की तुम्हाला म्हणलं, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होते की एक बेस स्टेशन आणि मोबाईल स्टेशन एका सेलमध्ये असतं. बेसिक सेल्युलर सिस्टीम ही काल आपण पाहिलेली आहे. जर तुम्ही कॉलवर बोलताय आणि तुमच्या एरियामध्ये तुम्ही जर दुसऱ्या सेलमध्ये गेला, तुमचा कॉल पहिल्यांदा तर कुठे कनेक्ट होतो? तुमच्या बेस स्टेशनला कनेक्ट होतो. मी ह्या सेलमध्ये आणि मी जर आत्ता कॉल केला तर माझा कॉल माझ्या एरियामधल्या बेस स्टेशनला कनेक्ट होणार. तर मी जर कॉलवर बोलत बोलत जर मी गाडीवरती आहे किंवा मी चालत जातीये किंवा मी कुठं चालली आहे, बसमध्ये आहे मी, तर माझा कॉल ऑटोमॅटिकली दुसऱ्या सेलमध्ये गेल्यावर त्या सेलमधल्या स्टेशनला कनेक्ट होतो. ते म्हणजे हँड ऑफ. पण कधी-कधी तुम्ही अनुभवलं असेल, जेव्हा गाडीवरती बोलत असता, कधी-कधी अचानक कॉल कट होतो, कधी-कधी अडकतो किंवा असं डिस्कनेक्ट होतो. तर कधी-कधी ती हँडओव्हरची प्रोसेस जी आहे त्याच्यामुळं हे सगळं होतं. हँड ऑफ म्हणजे तुमचा जो कॉल आहे, तुम्ही आता चालत बसमध्ये बसलाय आणि तुमचा कॉल ऑनगोइंग आहे, चालू आहे किंवा तुम्ही एखादी मीटिंग चालू आहे तुमची आणि तुम्ही एका सेलमध्ये आहे सध्या आणि ती तुम्ही दुसऱ्या सेलमध्ये जाता विदाउट डिस्कनेक्टिंग द कॉल. ती कन्सेप्ट म्हणजे तुमची हँड ऑफची कन्सेप्ट असणार आहे. ही तुम्ही डेफिनेशन पाहू शकता. जसं की आता इथं इथं तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा हा जो ए म्हणजे ही मी आहे समजा आणि हे माझं एरिया आहे, मी जिथे आहे तिथे, आणि हे बेस स्टेशन आहे माझ्या एरियामधलं. मी कॉलवर बोलते, माझा कॉल पहिल्यांदा तर ह्या बेस स्टेशनला कनेक्ट आहे. पण मी कॉलवर बोलत मी दुसऱ्या एरियामध्ये गेले, इथं आले मी. तर माझा कॉल जो आहे इथून ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होऊन या बेस स्टेशनला कनेक्ट होतो ऑटोमॅटिकली. ती प्रोसेस आहे आपली हँड ऑफची प्रोसेस. आय होप तुम्हाला हँड ऑफची कन्सेप्ट कळली असेल. आता हँड ऑफ का गरजेचं आहे? व्हेन अ मोबाईल युजर मूव्ह फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, जेव्हा एखादा युजर एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जातो, तेव्हा त्या सिग्नलची स्ट्रेंथ जी आहे, जी करंट बेस स्टेशनपेक्षा थोडी कमी असते. त्याच्यामुळे द नेटवर्क जेव्हा तुम्ही आता ह्या सेलमध्ये गेला, तर ह्याची रेंज जी आहे तुम्हाला येणार नाही ह्या बेस स्टेशनची. वीक स्ट्रेंथ होईल त्या सिग्नलची खूप जास्त आणि तुम्हाला आवाज येणार नाही. त्याच्यामुळे आपण हँड ऑफची कन्सेप्ट आणली. आता तुम्ही इथे गेलाय तर या बेस स्टेशनला जर कनेक्ट राहिला तर खूप वीक सिग्नल असणार आहे तो. त्याच्यामुळे हँड ऑफच्या थ्रू तुम्ही जेव्हा इथे येईल तेव्हा ह्या बेस स्टेशन, जेव्हा इथं एखादी सेल असेल, तेव्हा इथे एक अँटेना असेल, जेव्हा तुम्ही इथून इथे जाल तेव्हा ह्या बेस स्टेशनला कनेक्ट व्हाल, लाईक दिस. आता द नेटवर्क ऑटोमॅटिकली ट्रान्सफर द कॉल नेबरिंग बेस स्टेशन हॅव्हिंग अ स्ट्रॉंगर, आणि जिथे स्ट्रॉंग सिग्नल आहे तिथे ऑटोमॅटिकली तो कॉल तुमचा ट्रान्सफर होतो, कनेक्ट होतो. जस्ट ही कन्सेप्ट होती आपली हँड ऑफची कन्सेप्ट. तुम्ही ह्याची डेफिनेशन लिहून काढू शकता. आणि हे डायग्राम जरी तुम्हाला एक्झाममध्ये हँड ऑफची कन्सेप्ट काय आहे असं जर विचारण्यात आलं तर ही डेफिनेशन, ही डायग्राम आणि 4 मार्काला आलं तर व्हाय इज हँडेड ही सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता हँड ऑफचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? का हँड ऑफ आलं? मेंटेन कंटिन्युअस आणि कम्युनिकेशन आपलं कंटिन्युअस झालं. कॉल आपला कट होत नाही, डिस्कनेक्ट होत नाही. प्रिव्हेंट कॉल ड्रॉप होत नाही आपला. इम्प्रूव्ह क्वालिटी झाली सर्व्हिसची. नंतर युजर मोबॅबिलिटीला सपोर्ट, म्हणजे युजर इकडे-तिकडे जाऊ शकतो.
आता हे आपण पाहिलं हँड ऑफ. आता आपण मेन आपलं पाहणार आहे चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी काय असते, की चॅनल कसे दिले जातात. आता डेफिनेशन काय आहे चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जीची. Channel assignment strategy is a method used to allocate various radio channels to different cell in a cellular system to provide a communication service efficiently. जी चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी ही एक अशी मेथड आहे जिथे आपण जे रेडिओ चॅनल्स आहेत ते आपण घेतो आणि डिफरंट सेलला जे आपण प्रोव्हाइड करतो चॅनल्स, जे आपले चॅनल अवेलेबल आहेत ते. त्याच्यामुळे आपली सर्व्हिस जी आहे ती क्वालिटी वाढते, सर्व्हिसची इफिशियंटली वाढते. नंतर टाइप्स काय आहेत चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी. आता चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी कळलं तुम्हाला, की चॅनल जे आहेत ते असाइन करायचे, द्यायचे. हा धर तू एवढ्या चॅनल वापर, ह्या सेलला आपण काही 70-80 चॅनल दिले, नंतर इकडे एवढे दिले, असं. टाइप ऑफ असाइनमेंट, चॅनल असाइनमेंट. आता इथे आपल्याकडे 3 टाइप आहेत चॅनल असाइनमेंटचे. जसं की फिक्स चॅनल असाइनमेंट असेल, डायनॅमिक चॅनल असाइनमेंट असेल आणि नंतर हायब्रिड चॅनल असाइनमेंट असेल. 3 प्रकारचे फिक्स, डायनॅमिक, हायब्रिड. हे तुम्ही नोट डाऊन करत चला माझ्यासोबतच. याच्या नोट्स ह्या सुद्धा इफिशियंट आहेत. मी तुमचे जस्ट ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला नोट्स मी अजून देईलच. हे सुद्धा इफिशियंट आहे. तुम्ही क्लास टेस्टसाठी सुद्धा हे प्रिपेअर करू शकता. आता फिक्स चॅनल असाइनमेंट काय आहे? इच सेल असाइन अ फिक्स सेट ऑफ चॅनल परमनंटली. अ कॉल इज ब्लॉक इफ ऑल. आता समजा, आता तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल सांगते. ही एक सेल आहे. याच्यामध्ये मी 70 चॅनल दिले, बट इथे लोक राहतात 90 लोक राहतात, बट मी चॅनल दिले ह्यांना 70. बट परमनंट चॅनल आहेत, हे चेंज करू शकत नाही तुम्ही. परमनंट चॅनल आहेत 70 आणि इथे 90 लोक राहतात. जेव्हा 70च्या 70 लोकांनी फोन लावले आणि 20 लोकांना पण काही लावायचे असतील, तेव्हा त्यांना कॉल लावता येणार नाही. त्यांना वेट करावं लागणार. जसं की तुम्ही कधी कॉलिंग साठी तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला कधी कधी बघा पुढून मेसेज येतो की सर्व्हिस किंवा लाईन बिझी आहे संपूर्ण, ते ह्याच्यामध्ये येतं. फिक्स कॉल ब्लॉक इन दॅट सेल आर ऑक्युपाय, सिम्पल टू इम्प्लिमेंट. बट हे सिम्पल आहे इम्प्लिमेंट करायला, बट कॉल जो आहे तो ब्लॉक होतो. इच सेल परमनंट, इथे हे मेन आहे की परमनंटली चॅनल आहेत, फिक्स सेट आहे. आता आपण पाहूया की डायनेमिक चॅनल काय आहेत. चॅनल आर नॉट परमनंटली असाइन टू एनी सेल. कोणतेही चॅनल परमनंटली सेलला दिलेले नसतात. चॅनल आर अलोकेटेड फ्रॉम अ सेंट्रल पूल ॲज अ नीडेड. जेव्हा म्हणजे इथे चॅनल फिक्स नसतात. आता एखाद्या ह्या सेलला चॅनल पाहिजेत. समजा इथं 60 लोक आहेत, 60 लोकांना कॉल करायचा तर 60 चॅनल भेटणार. 50 लोकांना 60 मधल्या कॉल करायचा आहे तर 50च चॅनल भेटणार. असं जिथे की आपल्याला चॅनलचा इफिशियंट यूज होतो. चॅनल परमनंटली असाइन नाहीत. चॅनल आर अलोकेटेड फ्रॉम अ सेंट्रल पूल. बेटर चॅनल युटिलायझेशन अँड लोअर कॉल, आणि लोअर कॉल ब्लॉकिंग होतात म्हणून कॉल ड्रॉप होत नाहीत. आता दोन टाईप आपण पाहिले. पहिल्यात जे आहे ते फिक्स आहे, परमनंट आहे. दुसऱ्यात जे आहे ते परमनंट नाही, जसं लागल तसं आपण घेतोय. आता हायब्रिड काय आहे? तर कॉम्बिनेशन ऑफ अ फिक्स अँड डायनॅमिक चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी. सम चॅनल्स आर फिक्स, काही चॅनल त्यातील फिक्स असतात. फाईल अदर आर असाइन्ड डायनॅमिकली. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे काही चॅनल फिक्स आहेत. समजा आपल्याकडे 70 चॅनल दिलेले आहेत, ऑलरेडी 90 लोक आहेत. जरी 90 मधल्या 20 लोक राहिले, 20 लोकांना जरी कॉल करायचा असेल तरी तुम्हाला चॅनल भेटू शकतात. ती झाली आपली हायब्रिड चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी, जी की प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी आणि इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. पण इथे पण आहे, जरी 70 मधल्या लोकांना कॉल करायचा नसेल तरी जे आपले चॅनल आहेत 70 मधले ते वेस्ट होणार आहेत. त्याच्यामुळे डायनॅमिक चॅनल असाइनमेंटला जास्त प्रेफरन्स दिला जातो, जास्त ॲडव्हान्टेज आहेत त्याचे. फिक्स चॅनल असाइनमेंटमध्ये जेव्हा आपण असाइन करतो त्यात एक स्ट्रॅटर्जी वापरली जाते, एक टेक्निक वापरली जाते, ती आहे बोरोइंग टेक्निक. आता मी ते नोट्समध्ये काय टाकलेलं नाही, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बोरोइंग टेक्निक, त्यात काय होतं की फिक्स चॅनल असाइनमेंटमध्ये आपण बाहेरून चॅनल्स विकत घेतो किंवा चॅनल्स आपण तात्पुरते घेतो आणि नंतर आपलं जेव्हा तो यूज करून होईल
तेव्हा आपण ते रिटर्न करतो. हे आहे बोरिंग टेक्निक, जी की आपण फिक्स चॅनलमध्ये वापरतो इम्प्रूव्ह करण्यासाठी इफिशियन्सी. हे होतं आपलं चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी, की चॅनल कसे असाइन करतो, कोणत्या प्रकारे असाइन करतो. तर 3 प्रकारे करतो: फिक्स, डायनॅमिक, हायब्रिड. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. नंतर एक्झाममध्ये हा टेबल आला होता मागच्या वर्षी, जो की एफ-सी-ए आणि डी-सी-ए. एफ-सी-ए म्हणजे काय आहे, तर फिक्स चॅनल असाइनमेंट, आणि डी-सी-ए म्हणजे डायनॅमिक. आता ह्यात तुम्हाला कंपॅरिझन विचारलं होतं एक्झाममध्ये, की कम्पेअर करा, आणि 5-6 काही पॅरामीटर दिले होते. तर एफ-सी-एमध्ये आता इथं कन्सेप्ट काय आहे ह्याची, ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. जेवढं तुम्ही हाताने लिहिचाल, स्वतःच्या हाताने जेवढं तुम्ही व्हिडिओ थांबवून लिहिचाल, तेवढं तुमच्या डोक्यात जास्त बसणार आहे. Each cell is assigned with a predetermined set of wise channel, म्हणजेच परमनंट. प्रीडिटरमाइन म्हणजे परमनंट एक सेट दिला जातो. ती आहे आपलं फिक्स चॅनल असाइनमेंट. आता डायनॅमिक मध्ये काय केलं जातं, देअर इज अ नो सच अ परमनंट. जेव्हा तुम्हाला मी आता सांगितलं, ती जर कन्सेप्ट कळली असेल, तर तुम्हाला नुसते पॅरामीटर जरी दिले तरी तुम्ही आता लिहू शकता. परमनंट चॅनल नाही आहेत. आता प्रोसिजर कॉलची कशी आहे, इफ अ नंबर विथ इन अ सेल इज कॉल्ड, जेव्हा आपण सगळे नंबर कॉल करतो, देन इट सर्व्ड बाय अलॉटिंग अनयुज्युअल, जेवढे आपण विकत घेतो ना अनयुज्युअल चॅनल आहेत ते आपण अलॉट करतो. इफ अ नंबर विथ इन अ सेल इज कॉल्ड, देन द बेस स्टेशन रिक्वेस्ट टू चॅनल फ्रॉम, नंतर MSC कडे रिक्वेस्ट करते की अजून चॅनल पाहिजे. ते आहे आपलं डायनॅमिक. ब्लॉकिंग ऑफ अ कॉल, अ कॉल इज ब्लॉक इफ ऑल चॅनल. आता ब्लॉकिंग कॉलची होती का, एफ-सी-ए मध्ये होते. कधी होते, जेव्हा सगळे चॅनल यूज करतो. इथं होते का, जनरली नॉट ब्लॉक्ड. कॉल ब्लॉकिंग रेट किती आहे, ह्यात हाय आहे, खूप जास्त वेळा होऊ शकतं कारण परमनंट आहेत चॅनल. नंतर इथं लो आहे. आता बोरिंग, ही मी तुम्हाला म्हणलं, बोरिंग टेक्निक किंवा बोरिंग स्ट्रॅटर्जी, मगाशी मी तुम्हाला जसं की म्हणलं होतं. अ सेल कॅन बोरो चॅनल्स, एफ-सी-ए मध्ये सेल बोरो करती चॅनल्स फ्रॉम ॲडजसंट सेलकडून अंडर द सुपरविजन ऑफ MSC. आणि डी-सी-ए मध्ये काय होतं, तर बोरो नाही म्हणजे MSC अलोकेट द बोरोड चॅनल आफ्टर व्हेरीफाईंग सर्टन ॲस्पेक्ट, अलोकेट करते चॅनल्स. नंतर चॅनल युटिलायझेशन जे आहे ते आहे इथं लो आहे, आणि इथं हाय आहे, कारण चॅनल परमनंट नाही आहेत. जेवढे लागतात तेवढे आपण घेतोय, युटिलाइज करतोय. तसं इथं परमनंट चॅनल असल्यामुळे सर्व चॅनल जे आहेत ते युटिलाइज होत नाहीत. हे होतं आपले एफ-सी आणि डी-सी-ए मधलं कंपॅरिझन. आपण ऑलमोस्ट 1.4 जो आहे तो संपवलेला आहे. त्यात आपण चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी आणि हा पॉईंट संपूर्ण पाहिलेला आहे. जरी तुम्हाला काही डाऊट असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.